एक सांग, ते पिक्चर मध्ये नाही का असं ते हिरो हिरोईन समोर ते असं फूल धरतो आणि म्हणतो आय लव यू लव यू लव. अगं हो 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 ते 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 प्रपोज ना प्रपोज. ते आधी कोणी कोणास केले. काय हे तू तर मला प्रेमाच्या परीक्षेत बसवलंस. मग ली पेपर आणि सविस्तर उत्तरे दे. खरं सांगू का, गरजच नाही पडली. म्हणजे प्रेम ही अशी गोष्ट आहे ना की हो जाता है. म्हणजे ती सांगायची गरजच नाही पडत ग, डोळ्यातनच कळतं आपलं प्रेम जे आहे ते. त्यामुळे ते कळलं तिला. श्रीवल्ली, तुझ्या नातीवरनं माझं मनापासून प्रेम आहे. तिच्या आनंदातच मला माझा आनंद मिळतो. आणि मी तुला वचन देतो, तिची साथ कधीच नाही सोडणार. तिला आयुष्यभर जपेन आणि तिच्या डोळ्यात कधीच पाणी नाही येऊ देणार. आणि जरीही पाणी आलं ना तर त्याला मी कारण नसेल. माझा विश्वास आहे तुझ्यावर धनुष. तू माझ्या तारिणीला कधीच दुःख देणार नाहीस. आनंदातच ठेवशील. जा ना, आता तुला उशीर होतोय ना. हो मी विसरलोच, मला जायचंय. तू पण ना सुमी. चल येतो. किती घाई झाली याला झोपायची. अगं असं नाही श्रीवल्ली, भेटतो मी तुला. चल बाय बाय श्रीवल्ली, बाय. काय चाललं होतं? तू ऐकलंस का? काय बोलत होतास तू सुमीशी? काही नाही, ती 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 विचारत होती तर काहीतरी तर सांगायला पाहिजे. खोटं बोलू नकोस हा माझ्याशी केदार. नाही, खोटं मी कधी खोटं बोलले तुझ्याशी? मी थोडीच खोटं बोलतो तुला. काय? या जगात मी तुला जितकं ओळखते ना केडी, तेवढं कोणीच ओळखत नाही. तुझी ती पण नाही. खरं खरं सांग, कोणाचा चेहरा आला होता तुझ्या डोळ्यासमोर? कोणाचा चेहरा? तू आता जे काही बोलत होतास ना, ते कुणीही ऐकलं असतं तरी त्यांना हेच वाटलं असतं की तू त्या मुलीच्या प्रेमात आहेस आणि तुला ती मुलगी खूप आवडते. कोण आहे ती लकी मुलगी? म्हणजे मी जिच्यावर प्रेम करेल ती लकी असेल? अरे वेड्या, तू आता जे काही बोलत होतास ना, ते कुणीही ऐकलं असतं तरी लगेच इम्प्रेस झालं असतं तुझ्यावर, प्रेमात पडलं असतं तुझ्या. तू असंच्या असं प्रपोज केलंस ना तिला, तरी ती एका झटक्यात हो म्हणेल. तू सुद्धा? नाही नाही? नाही, का? तुझं ऑलरेडी तिच्यावर प्रेम आहे. मग तुमच्या दोघांच्या मध्ये मी कशी काय येऊ? तुमचं चाललंय ते चांगलंय की. नाही नाही, असं कोणीही नाहीये. माझ्या मनात कोणीच नाहीये. म्हणजे हे जे काय होतं ते खोटं होतं का? ऍक्टिंग होती ती? आणि तसं जर असेल ना केदार, तर तू काय कमाल ऍक्टिंग करतोस रे. खूपच मस्त, चांगलंय. नाही बॉस, ऐक ना माझं. बॉस ऍक्टिंग नव्हतो करत ग. जे काही बोललोय ना ते इथनं बोललोय. तुला बघून माझ्या मनात धडधड होतं. आता जे काही मी बोललोय ना, तुझ्याबद्दल बोललोय ग.
स्वप्न हे बोलते इंद्रधनु डोळ्यातून सावली भासते तू असता वाटेवरी धुक्यातली वाटोली दवबिंदू पानावरी फडक रोक ठोक जिगर बाज तू ग निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग चहाचा सुगंध अगदी घरभर पसरलाय. बऱ्याच दिवसांनी तारिणीच्या हातचा फक्कड चहा प्यायला मिळणार. मग मी काय रोज काढा प्यायला घालते तुला? नाहीतर काय. जरा शिक तिच्याकडून चहा कसा करावा ते. अगं सुमी असं काय बोलतेस? मला चहा बनवायला तिनेच तर शिकवलंय. घ्या, सगळ्यांसाठी सगळं करा, पण कौतुक नाही कोणाला त्याचं. बरं झालं तुझ्या तोंडानेच बोललीस म्हणून. बाकी चहा अगदी मस्त झालाय ग बाई, खरंच सांगते तुला. म्हणजे आल्याचा वास इतका छान लागलाय आणि थोडा थोडा वेलचीचा वास पण छान येतोय. निशीची आई. वा वा. निशी बाळा, युवराजराव बाहेर या. मम्मा चल चहा घेऊ ये. हा घ्या. काय ग, झाली ना झोप छान? खूप छान. काय गार झोपले होते मी आज. आणि युवराजरावांना ग, त्यांना थंडी नाही ना वाजली? थंडी. मम्मा युवीला तर इतकी छान झोप लागली. एवढा गाढ झोपला होता ना तो की त्यालाच माहिती नाही की तो कधी बेड खाली जाऊन झोपला. युवराज भाऊजी, कॉफी नको, चहा घ्या. सर्दी झाली आहे ना तुम्हाला, सगळी पळून जाईल. बापू या नाही या, इथे बसा. या या या.